नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना याचा जी.आर. काल 28/6/2024 या रोजी आलेला होता। तर यामध्ये तुम्हाला महिन्याला जे बहीण आहेत म्हणजे जे महिला आहेत त्यांना 1500 रुपयेचा हप्ता माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत दिला जाणार आहे। तर यासाठी नक्की पात्र अपात्र यासाठी कागदपत्रे यासाठी नक्की अर्ज कसा करायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला ऑनलाईन म्हणजेच तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला यामध्ये सर्वात प्रथम यामध्ये तुम्हाला त्या महिलेचे संपूर्ण नाव यामध्ये टाकायचे आहे। त्या महिलेचे संपूर्ण नाव यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकून खाली महिलेचे लग्नानंतरचे जे नाव असेल ते टाकून खाली तुम्हाला त्या महिलेचा जन्मदिनांक पहिल्यांदा तुम्हाला दिनांक, नंतर महिना आणि वर्ष अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये जन्मदिनांक टाकायची आहे। नंतर तुम्हाला अर्जदाराचा जो संपूर्ण ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकून खाली जन्माचे ठिकाणमध्ये तुम्हाला जन्माचे ठिकाणमध्ये जिल्हा जो तुमच्या जन्माच्या ठिकाणाचा जिल्हा आहे तो जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे असेल ते टाकून खाली तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा पिनकोड टाकून खाली तुम्हाला तुमचा जो 10 अंकी मोबाईल नंबर असतो जो तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तो आधार कार्डला लिंक असलेला 10 अंकी मोबाईल टाकून खाली जो तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे तो 12 अंकी आधार कार्ड नंबर यामध्ये टाकायचा आहे। नंतर तुम्हाला खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, होय नाही असल्यास दरमहा घेत असाल तर तुम्हाला दरमहा किती रुपये तुम्ही लाभ घेता हे यामध्ये द्यायचं आहे। होय असाल तर होय, नसाल तर नाही हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता। नाहीतर वैवाहिक स्थिती, जर तुम्ही विवाहित स्त्री असाल तर तुम्हाला विवाहित, घटस्फोटित असाल तर घटस्फोटित, विधवा असाल तर विधवा, परित्यक्ते असाल तर, नंतर निराधार असेल तर निराधार, अशा प्रकारचे 5 यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। जे काही तुमचं वैवाहिक स्थिती आहे ते तुम्ही यामध्ये देऊ शकता। नंतर तुम्हाला अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशीलमध्ये त्या बँकेचे पूर्ण नाव तुम्हाला बँकेचे खाते देत असताना तुमची बँक ही राष्ट्रीयकृत असणे गरजेचे आहे। नंतर त्या राष्ट्रीयकृत बँक खात्याचे धारकाचे नाव यामध्ये टाकून खाली त्या बँकेचा खाता नंबर यामध्ये टाकायचा आहे। नंतर तो बँकेचा IFSC कोड यामध्ये टाकून खाली आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही हा ऑप्शन निवडू शकता। नाही हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला तुमचे बँक खाते जोडून म्हणजेच लिंक करणे गरजेचं आहे। नंतर तुम्हाला यामध्ये नारी शक्ती प्रकारमध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला यामध्ये नारी शक्तीचे प्रकार आहेत। तसेच खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर यामध्ये अपलोड करण्यात यावी। यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड, अधिवास म्हणजेच तुमचा डोमसाईल, जन्म प्रमाणपत्र, तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचे फोटो अशा प्रकारचे 6 डॉक्युमेंट तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला लागणार आहेत। तर यामध्ये एक टीप दिली आहे की अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज जमा करण्यात यावा। हा अर्ज जमा करण्यामध्ये तुम्हाला यामध्ये अर्जदाराचे हमीपत्र दिले आहे की मी घोषित करते की अशी खून करा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, असेल तर होय, नसेल तर नाही या बॉक्समध्ये टिकमार्क करायचा आहे। नंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत। अशा प्रकारचे तुम्हाला 5 ते 6 यामध्ये घोषणापत्र यामध्ये देण्यात आलेले आहेत। हे घोषणापत्र देऊन तुम्हाला खाली मी वरीलप्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना जे काही असेल तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही टॅप करून हा अर्ज डाउनलोड करू शकता। नंतर तुम्ही अर्ज भरल्यानंतर हा हमीपत्र दिल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराची सहीमध्ये तुम्हाला तुमची सही टाकून खाली तुम्हाला मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक हा आहे. असे करून तुम्हाला अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी यामध्ये तुम्हाला सही करून हा अर्ज तुम्हाला तुमच्या सेतू केंद्रामध्ये जमा करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 या तारखेपासून तुम्हाला 15 जुलै या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा होता. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.